घेणाऱ्यानं म्हणजे भोग जे आहेत की नाही, भोग घेणारे संपवले, भोग तसेच आहेत. मग हे कधी कळणार आम्हाला? ह्याच्यासाठी इथे यावं लागतंय. नाहीतर आम्ही काय नाही, मग आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो तो हे तैसा झाला. आम्ही या संसाराच्या चक्कर मध्ये जाऊ. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग याच्यातून जर बाजूला निघायचं असेल तर हे असे कार्य घडणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये येणं आमच्या लेकराला वळणच नाही. आता मायबाप तुम्हाला सांगतो, सिटीत तर फार अवस्था बेकार आहे महाराज. 90% मायबाप कसं वृद्धाश्रम मध्येच आहेत. आणि आता अजून एक फॅड निघालं तुम्हाला सांगतो. आता ग्रामीण भागात सुद्धा ते थोडं हे आले. अण्णा कसं काय म्हणणार माहिती का, मायबाप असले का निमित्त लेकराचं करते, लेकराला शाळा शिकायला ठेवला लातूरला, आणि इकडे म्हातारी मायबाप खाताना करून खाते तर ह्यानं बायको लेकरू घेऊन तिथं राहते लातूरला. मग ही काय तुमचं परमार्थ? ही तर खरा परमार्थ आहे महाराज. कारण करायचंय त्यांनी कुणासाठी केले? कारण सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण कीजे. बाबानो सगळे तीर्थ त्या भगवंताच्या पायात आहेत. पुण्या हे पहिलं पंढरीश परमात्मा सांगतो कुठं? मायबापाच्या. कारण मायबाप हे सर्वस्व आहे. कारण आमचा देवच कशासाठी आला माहितीये का? मायबापाची सेवा पुंडलिकाने केलं. कारे पुंड्या मातलासी उभे गेले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीत मागे फिरकाविली. कारण त्यानं काय केलं सांगितलं, देवा मी बिजे देवाले पुंडलिका उठा तुम्हाला भेट द्यायला आला. आम्ही तर योग याग जप तप करून देवीना भेटायला रात जागरण करून 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले तरी आम्हाला देव भेटणार. पण त्या पुंडलिकाला भेटायला देवाला का? त्यानं मायबापाची सेवा केलं. कारण मायबाप केवळ काशी हित आहे. मायबापच काशी आहे. मायबापच सगळं देव आहे. मग त्याच्यासाठी पहिलं माय आणि बाप. नुसतं म्हणायचं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये तुझं आयुष्य जगेन, आई देवासाठी पद तुला मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, असं म्हणायचं. आणि आई कुठं आहे? वृद्धाश्रमाला. ठीक आहे तुझी मायेचा सागर. नुसतं म्हणून जमत नाही. बोलता वाटे सोपे. बाबा बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं. यासाठी आमचा संप्रदाय पहिलं कशाला महत्व देते अण्णा? आचरणाला. महाराज किती ज्ञानी आहे. दिसतो कसा, बॉडी कशी आहे, दाढी कशी आहे, गाडी कशी आहे, याच्यापेक्षा तू वागतो कसा हे बघा. पण आजकाल सगळा बाजार होऊन बसलाय. असो, आम्हाला ते बोलायचं नाही, विषय आपला तो नाही. असो, मग परमार्थ करत असताना तुम्ही हे बघा, पहिलं आई वडिलाला प्राधान्य द्या आणि मग परमार्थ करा. आणि आई वडिलाला ज्यानं प्राधान्य दिले, ज्यानं आई वडिलाचं ऐकतंय, तुम्हाला सूत्र सांगतो, त्यानं इथे येते. ही तितकंच सत्य आहे, तुम्हाला सांगतो. कारण ज्यानं आई वडिलाचं ऐकत नाही त्यानं आमच्यासारख्याचं असे महाराज कुळून पेते त्यानं. कारण असे महाराज लय होऊन गेले, पण त्यानं ते म्हणजे सब सुधरे लेकिन हम नाही सुधरे म्हणजे सगळे कार्यक्रम आहे. असो विठ्ठला. म्हणून हे जर कळायचं असेल तर आम्हाला परमार्थाची गरज आहे. आणि परमार्थामध्ये आपल्याला कळावं लागते आपण काय करतो. कैमे उद्धार पागल
मग यासाठी हे जर उद्धार करून घ्यायसाठी असेल तर काय तीर्थ म्हणून जनाबाई महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात भीमा भीमा चंद्रबा विठाला विठाला अभिमानी चंद्रभागा अभिमानी चंद्रभागा अभिमानी चंद्रभागा अभिमानी अभिमानी चंद्रभागा Vimani Chandrabhaga Vimani ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये इतुक्या सहित बाबा यावे माझ्या रणी नाचावे. हा तू काय कर भीमा आणि चंद्रभागा यांना घेऊन ये. कारण महाराज भीमेला पंढरी क्षेत्रामधून जे जाणार आहे नदी तिचे नाव आहे भीमा. त्या भीमेला चंद्रभागा नाव का आलं ते सांगतो तुम्हाला थोडक्यात. तिचे नाव खरं भीमा आहे. कारण भगवान परमात्मा सुद्धा नुसतं भक्ती करू लागलो म्हणून काही लगेच प्रसन्न होत नाही, तो परीक्षा घेत असतो. आणि तसंच झालं पुंडलिकाचं. उगं घातलं माळ झालं महाराज, कंबर बांधलं सांगलं कीर्तन ते जमत नाही, त्याला कृपाच लागते. मग तसं आणि ती कृपा होण्यासाठी आपले कर्म चांगले पाहिजे असो. आणि काय झालं पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस पुंडलिक महाराज आपल्या आई वडिलांची सेवा करू लागले त्यावेळेस पंढरी क्षेत्रच नव्हतं तिथं, त्याला दिंडूरवर म्हणलं जायचं, संतोषराव दिंडूरवर. आणि त्या ठिकाणी पंढरीश परमात्मा ज्यावेळेस गेले त्याचं कारण काय होतं, हा पुंडलिक तिथं आई वडिलांची सेवा करू लागला. त्यावेळेस ही बातमी भगवंताला कळली की मातृपितृभक्त आहे
आणि याची परीक्षा घेतली पाहिजे. त्यावेळेस भीमेला आज्ञा केली मोरे भीमा नदीला, चला काढ म्हणली लुटून बाजूला. त्यावेळेस भीमा नदी असं खळ 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 पाण्याचा प्रवाह घेऊन आली महाराज. आणि पुंडलिकाला आता उठी होती की काय वाटू लागलं, परंतु महाराज त्यांच्या आई वडिलाच्या भक्तीचं तेज एवढं होतं की भीमा नदीला सहित तिथून चंद्राकार जावं लागला. असं तुम्ही जावा पंढरीला, कारण तिथं जाऊन पहा, असं चंद्राकार गेली. म्हणून त्या भीमा नदीला तिथं चंद्रभागा हे नाव पडलं. म्हणून अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा एक वेळा. नुसतं सगळे तीर्थात कुठं जायची गरज नाही, फक्त जायचं असं चंद्रभागेला असं बघायचं. कारण पंढरी म्हणजे साधन आहे महाराज. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे